नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे असेल व जो काही पावसाचा खंड पडला होता, यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कापसाचे व सोयाबीन पिकाचे हे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना उर्वरित शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसात हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, असा निर्देश हे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे। तर मित्रांनो, पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पावसाअभावी करपलेल्या खरीप हंगामातील पिकांना पहिल्या टप्प्यात 25% मदतीचे आदेश देऊनही मदतीस टाळाटाळ करीत असलेल्या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले। तर कापूस उत्पादकासह उर्वरित पात्र शेतकऱ्यांना तुम्ही 8 दिवसाच्या आत मदत दिली नाही तर तुमच्यावर कार्यालयीन आंदोलन हे करण्यात येईल, असे देखील दादा भुसे यांनी सांगितले आहे। तर इतकेच नव्हे तर पीक विमा कंपनीच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील दादा भुसे यांनी दिला आहे। तर पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दिनांक 22 जिल्हाधिकारी कार्यालयांवर ओरिएंटल पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक ही पार पडली। तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 105 कोटी रुपये मदत ही जाहीर केली आहे। तर त्यापैकी 57 कोटी 46 लाख रुपये हे वितरित झाले असून राज्यात सरकारनेही विमा कंपनींना 406 कोटी वर्ग केले आहेत। तर खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कपासी, मूग, भुईमूग, तूर व भातांचे 50% अधिक हे नुकसान झाले आहे। तर यात कापूस उत्पादनालाही मदत देण्याचे सांगितले आहे। तर या बैठकीत अहमदनगर येथे या जिल्ह्यातील दिल्या जाणाऱ्या मदतीचा उल्लेख देखील एका अधिकाऱ्याने केला होता। तर यावर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या पीक विम्याचा अहवाल वाचनास सुरुवात केली। तर यावर भुसे यांनी नाशिकचा पालकमंत्री असून अहमदनगरची आकडेवारी वाचून काय फायदा असे देखील सांगत त्यांनी 5,88,000 शेतकऱ्यांना पीक विम्यात सहभागी करा व खालील हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 105 कोटी हे मंजूर करण्यात आले आहेत। तर आतापर्यंत 57 कोटी 46 लाख रुपयांचे वाटप देखील करण्यात आले असून कापूस उत्पादकांना मदत दिली जात नसल्याने हे नाराजी व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पुढील येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार असून शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग अशा इतर पिकांसाठी खरीप पिकांनाही हा विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, असे निर्देश हे राज्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत। तर मित्रांनो, आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।